तुमच्या गरज नाही, तुमच्या सौंदर्याची तिला गरज नाही. आणि कसं काय, ग्रामगीतेमध्ये सुंदर ओवी आली पहिल्याच अध्यायामध्ये. देव जरी सौंदर्याचा भोगता असता तरी कुब्जेवरती का प्रसन्न होता. देव जरी धनची इच्छिता विदुरा घरी का धावे. आणि तिला सौंदर्याची गरज असती तर कुब्जेचा उद्धार केला नसता. 8 ठिकाणी कुब्जा वाकडी होती व देवाने तिला सरळ केलं, उद्धार केला. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून केला नाही. देवाने तिचा भाव पाहिला. देवाकडे भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. म्हणे भक्ती चालू आहे पण त्या भक्तीत प्रेमच नाही. महाराज परत म्हणतात, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. आणि भरपूर भक्ती चालू पण भक्ती त्या प्रेम नाही ना, कसा उद्धार होईल. म्हणे मग भक्ती चालूच आहे, उद्धारच होत नाही. एकनाथ महाराज भगवंताकडे गेले, नमस्कार केला. प्रभू भगवंत पांडुरंग म्हणाले एकनाथ महाराजांना काहीतरी द्यायचं आहे. एकनाथ महाराज म्हणाले देवा काय देणार, द्या ना. म्हणे ज्ञान द्यायचं आहे. एकनाथ महाराज म्हणाले ज्ञान नको, आणि काही पाहिजे. आणि भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. आणि ज्ञान नको देवा, म्हणे भक्ती पाहिजे. आणि भक्ती देत असताना त्या भक्तीत प्रेम पाहिजे. एकनाथ महाराजांनी म्हणावं भगवंताला, म्हणे प्रेम द्या, प्रेमात भक्ती द्या, भक्तीत प्रेम द्या. म्हणजे ज्ञान पाहिजे नाही. आणि का ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाचा अभिमान अहंकार होतो. भले तू मोठा विद्वान बनला, ज्ञानी पंडित महान बनला, काही कामाचे जरी का नाही तुझ्यात माणूस. पण माणूस हा पहिले तू माणूस बन. अरुढ होऊन भक्तिरतावर मानवतेच्या चालपतावर तुला माणसाने माणूस म्हणावे. शिकाशी शिकवण माणसा पहिले तू माणूस बन. नाथबाबांनी प्रमाण दिलं. आणि शिकाची शिकवण आपल्याला भेटली पाहिजे, माणसातला माणूस झाला पाहिजे. सगळं बरोबर आहे, संतांकडलं भरपूर प्रमाण एकही वाया जात नाही. म्हणून शुकदेव परीक्षितला म्हणाले, मालमाडी नाही कामाची. संत सुरदासांचं अभंग आहे. आणि तनाची झोपडी बरी, आणि गादी गलीचे नाही कामाचे. जनीची वाकड बरी, जनीची वाकड घेऊन देव गेले. आणि पुरणपोळी नाही कामाची, प्रेमाची अंबिल बरी. आणि भगवंताने मालमाडी सोडली, दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वान सोडलं आणि विदुराच्या घरी धाव घेतली. सुलभामाता आत होत्या, कुटियाचं दार बंद होतं, विदुरजी घरी नाही. भगवंत गेले, आवाज देत आहे. प्रेमाने काकी म्हणत होती, काकी दार उघड, काका दार उघडा, मी आलो. सुलभामातेला वाटलं मी स्वप्नात एका खरंच भगवंताचा आवाज आहे. पुन्हा आवाज दिला. सुलभामातेने केस सावरे, धावत आल्या, कुटियाचं दार उघडलं तर पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. देव घरा आला भक्ती सन्माने पूजेला. आणि आनंद तिला झाला. आणि किती आनंद झाला. तिने असं स्पर्श करून पाहिला. तिला वाटलं स्वप्नात काय खरंच भगवंत आहे, भगवंत खरंच पुढे होतं. किती आनंद झाला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे. आणि सुख आला त्या ठिकाणी पारावाने, सुख झाले ओ साजणे. आनंद झाला, कळत नव्हतं. इतका आनंद. तिला वाटायचं देवाला कुठे बसू, कुठे नाही. बसवण्याकरता काहीच नाही. उलटा पाठ टाकला. का पाठ टाकला? भाव होता. देवाला भाव पाहिजे आपला. अगम्य भक्ती, अगम्य ज्या ठिकाणी परमार्थ आपला चालू आहे पण त्याच्यात भावच नसेल. भाव असेल का खरोखर मनात, दिसे पांडुरंग आपुल्या घरात. म्हणजे भाव तुमच्या मनात असेल तर घरातही पांडुरंग दिसतो, दारातही पांडुरंग दिसतो, कणाकणात तो परमात्मा दिसतो, मागे पुढे सर्व त्रिकृत दिसतो. म्हणजे कधी दिसतो? तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी भाव असेल तर. म्हणून जनाबाईचा भाव होता, सुलभामातेचा भाव होता, एकनाथ महाराजांचा भाव होता, तुकोबांचा भाव होता, ज्ञानोबांचा भाव होता, अनेक साधू संतांचा भाव होता. म्हणून देव त्यांची चाकरी करतात, कामे करतात. आणि कसं काय? आणि उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे, भाव भक्ती देखून या. म्हणजे दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, अविराचे मागे सेलेले. आणि सज्जन कसा या विकू लागे मांस. सज्जन एक कसाही संत आहे आणि त्यांचं मांसाचं दुकान होतं, तरी देव त्याच्या घरी जाऊन राहिले. म्हणजे दुकानात जाऊन राहिले, मांसाच्या दुकानात भगवंत राहिले. म्हणजे कसे काय राहिले? म्हणजे भाव होता त्या सज्जन कसायाकडे. रोज गंगेवरती स्नानाला निघायचे, रोज स्नान करण्याकरता. कधीच भाव चुकला नाही, कधीच भाव देवाविषयी कमी झाला नाही. जाताना वेळी त्या सज्जन कसायला एक दगड दिसायचा, चमकत होता. तो दगड नव्हता, तो शालिग्राम होता.
विष्णू भगवंताचं स्वरूप शालिग्राम होता तो. जाताना दिसायचा, येताना दिसायचा. कसायाने विचार केला, म्हणे काय असेल हा, चमकत आहे. त्यांनी विचार केला, चला म्हणे आता एक घरीच घेऊन जाऊ आपण. उचललं त्या दगडाला, म्हणजे त्या शालिग्रामाला उचललं, घरी आणलं. त्याला तिची त्या ठिकाणी देवाऱ्यात ठेवलं. मग त्याने विचार केला, म्हणे याला देवाऱ्यात ठेवण्याच्या ऐवजी आपल्या दुकानात नेऊ, आणि जे दगड गोटा असतो मोजमाप करायचा, म्हणजे त्या कामाला हा दगड येईल. आणि त्या शालिग्रामाला घेऊन मांसाच्या दुकानात आला तो सज्जन कसाया. आणि कोणी गिराईक आलं मांस मागण्याकरता, तर हा दगड समजून माप